त्यांच्या मागे हे बघा. हाय, हे काय इंडिया न्यूज ना, तिसरी गल्ली मोठी, एकदम मस्त वाटतं. विठ्ठलाच्या हा मेथी आहे. हा बरोबर, मेथी आहे त्याची आहे. आणि जे ब्राउनिश आहे इकडे फोटो. हॅलो, हाय फ्रेंड्स, गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. आज गणेश चतुर्थी आहे आणि आम्ही पहिल्याच दिवशी चाललो आहोत गणपती बघायला, है ना. आणि आपण कोणते कोणते गणपती बघूया. मोठेवाले जे खेतवाडीमध्ये आहेत. आणि खेतवाडी, गिरगावचा राजा, फोर्टचा राजा, भारत माता की जय. आणि ब्लॉगला सुरुवात करूया. हॅलो, हाय फ्रेंड्स, हाय कर सानिध्य. फायनली आम्ही निघालो गणपती बघायला. मी जाणून बुजून आपण दादर परेल वगैरे त्या रूटने जाऊया. तिथे आपल्याला रोडवरतीच आपण गणपती बघायला चालू आहे ना, म्हणून आपल्याला त्याच रोडवरती आपल्याला भेटतील. हॅलो, हाय फ्रेंड्स, हे बघा लेफ्ट साईडला बघा गणपतीचंच डेकोरेशन आहे, पण आम्ही आता ब्रिजवरून चाललो आहे. ओके, सो हे लालबागच्या राजाचंच आहे. हां हां हां, लालबागच्या राजाचं आहे की गणेश गल्ली, दोघांपैकी एक असेल, कारण इथे तोच येतो. हे का बाईक गेकवाले सगळे थांबलेत ना, त्याच्यासाठीच हे बघा सर्व डेकोरेशन पूर्ण वरपर्यंत येतं त्यांचं. सॉरी, हा गणेश गल्ली आहे, गणेश गल्ली. हॅलो, हाय फ्रेंड्स, येऊ पहिला हाय. आम्ही तर हाय करणार आहे. सो पहिल्या गणपतीसाठी थांबलो आहे, जो आहे फोर्ट्सच्या इच्छापूर्ती. आणि न्यूजवाले पण आलेत, हे बघा न्यूज चॅनलवाला आहे, दिसतोय इकडे. आता कोणती न्यूज आहे? स्टार न्यूजवाला आहे, स्टार न्यूजवाला आहे. ओके, आणि आपण पण कवर होतोय त्यांच्या मागे, हे बघा. हाय, हे काय इंडिया न्यूज आहे आणि इच्छापूर्ती. आणि यांनी आहे ना ज्योतिर्लिंग जे आहे सोमनाथ मंदिराचं, पाटण गुजरात. जो सोमनाथचं मंदिर आहे ना, ज्योतिर्लिंग, हे बघा त्याची प्रतिकृती आहे ना, रेखाटले, मस्त वाटते. आणि इकडून आता आतमध्ये जाऊ. आणि सानिध्याला फोटो काढायचा आहे म्हणून बोलतोय की सुरुवातीलाच फोटो काढा. ओके, चला आता आतमध्ये जाऊया आणि घंटी वाजूया. एकदम मस्त असं रेखाटलेलं आहे. ओम नमः शिवाय. हे बघा इकडे छान शंकरांची पिंड आहे वगैरे काढले. आणि इकडे ना चांगलं हे असतं, फील येतो, म्हणजे AC वगैरे असं थंडगार वाटतं. आणि नंतर महल असतो नेहमी यांचा, बाहेर एक प्रतिकृती काढतात आणि नंतर महल बनवतात. शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक. आणि आता इथून बघूया काय. मागे इथूनच जाताना हे ना सायले गर्दी होती अशी ना, केवढा वेळ लागलेला. आज पहिल्यांदा, मागच्या वर्षी पण असाच महल होता, ह्या वर्षी पण मस्त महल आहे. वा, खूप छान वाटतो. बघा 70वं वर्ष आहे फोर्टचा इच्छापूर्ती. प्रत्येक वर्षी आहे ना सुरुवात इकडून करायची है ना, कारण खूप छान होतं. लास्ट वर्षी पण इकडूनच केलेली आणि असं मस्त एकदम वाटतं छान, कारण एक डेकोरेशन वगैरे पण खूप छान बनवतात. आणि आज पहिलाच दिवस आहे ना, गर्दी पण नाही आहे तेवढी. हो, मस्त वाटतं. चप्पल नाही करायची. खूप छान वाटला, असं थंडगार पण आहे. पहिलं दर्शन झालं आणि आता मस्त गालीचा वगैरे पण बघा ना, गालीचा वगैरे आथरलेला आहे, मस्त चांगलं वाटतं. हॅलो, दुसरा गणपती फोर्टचा गणराज आता तिकडे आलोय. ओके,
सो आता लाइटिंग पण सुरू केले इकडे. 1 2 3 4चा गणराज. वाव, त्यांनी हे बनवलेलं आहे आकाशगंगा. फुल आकाशगंगा आहे आणि असे सुबक असं छान डेकोरेशन केलेलं आहे वरती पण. हॅलो हाय फ्रेंड्स, तिसरा गणपती मेट्रोचा राजा. मेट्रो टॉकीज आहे ना मुंबईला, तिथे हे बघा मेट्रोचा राजा. तिकडे आलो आता आणि आल्याच शंकरांची मूर्ती, नंदी आणि शंकर बघा मस्त एकदम. आणि आतमध्ये आहेत गणपती बाप्पा. यांचं पण डेकोरेशन चांगलं असतं. मेट्रोचा राजा वर्ष 34वे सीट वगैरे असे आजूबाजूला डेकोरेशन. नेक्स्ट इयर यांचे 35वे होईल. हॅलो हाय वाय मित्र, छोटे छोटे गणपती. नितीन साळवे व्हिडिओ हां. हे पण मूर्ती आहे ना, खूप सुबक आहे, छान आहे अशी. 18 आणि आहे ना लाइटिंग वगैरे पण छान केलं आहे यांनी, मस्त केलेलं आहे. तो गणपती नंबर 4 आणि बॉम्बे हॉस्पिटल जे आहे ना त्यांचा गणपती आहे, म्हणजे ते बसवतात. ही पण छान सुबक मूर्ती आहे म्हणून आलो बघायला. हे बघा आणि रंग वगैरे बदलतो मस्त एकदम. हे बघा इकडे छान आहे बघ, बॉम्बे हॉस्पिटलचा लाडका मोरपंख ओरिजिनल आहे. आणि अरे वा, सानिध्याला मोदक भेटले. ओके थँक्यू. आपल्याला मोदक पण भेटलं इकडे खायला. ते छोटे छोटे आपले गणेश भक्त आहेत. हाय हाय, काय नाव तुझं? आयुष. हा मी पहिल्यांदा आलो इकडे, माहिती नाही ना एवढ्या बाजूला असून पण छान मूर्ती. हॅलो गाईज, हे बघा गिरगावच्या राजाजवळ आलोय. आता पार्किंगसाठी शोधतो इकडे. एकदा पार्किंग भेटली ना मग आपली गाडी लावू. आणि हॅलो हाय फ्रेंड्स, हे बघा आता आलोय गिरगावच्या राजाजवळ. ओके, आणि गिरगावच्या राजा याची आहे ना शाडूच्या मातीची बनवतात. ही मूर्ती मोठी असते पण छान बनवतात. हे बघा खूप लांबून, आता जवळ जाऊ मग दिसेल तुम्हाला. इकडून आहे ना मला फेटा वगैरे मूर्ती पूर्ण दिसते. आणि इकडून लाईव्ह पण चालू आहे असतं. हे बाई असं आहे ना, लाईव्ह चालू असतं टेलिकास्ट. जर तुम्हाला आहे ना चॅनल माहिती असेल ना यूट्यूब, तर लाईव्ह टेलिकास्ट पण बघू शकता. सो छोटी मूर्ती ना इथे आहे आणि ही वाली मोठी मूर्ती. आता हळूहळू जाऊया पुढे. आणि मस्त वाटते ना, डोळे वगैरे बघ ना किती छान वाटतात. असे निळसर डोळे आहेत आणि सोंडीजवळ आहे ना कृष्ण कन्हैया आहे. हॅलो, तुम्हाला जसं सांगितलं की शाडूच्या मातीचा आहे, तर ह्या वर्षी यांनी डेकोरेशनमध्ये पण आहे बघा पर्यावरणाचा राजा. सर्व आहे ना तसंच बनवलेलं आहे डेकोरेशन पण इकडे. सर्व तसंच केलेलं आहे बघा. पर्यावरण म्हणजे इको फ्रेंडली टाईपमध्ये. हे बघा कोंब वगैरे किंवा पाणी हे सगळे ना लाकडाचं आहे, तसंच केलेलं आहे इथे सर्व पूर्ण. आणि फॉर्च्यूनसोबत त्यांचं टायअप आहे, तर हे बघा ना फॉर्च्यूनने स्पॉन्सर केलेलं आहे. मस्त आहे मूर्ती, छान आहे. हॅलो, हे बघा खोताचं वाडी आहे ना, तिथे पण एक गणपती बसतो. आता तिकडे चाललो आहे आणि सायलीने बघितली नव्हती खोताची वाडी, तर तिला पण दाखवूया खोताची वाडी. तर खोताच्या वाडीमधले जे घरं आहेत ना ते एकदम जुन्या स्टाईलमधली असतात. हे बघा ही वाली, ही जुनी घरं अजूनही आहेत इथे.
ऐसी हमारा काका कभी आवश्यक चालू से एमए खेती हॅलो, हे बघा मोरेश्वर मोरगाव आहे ना, सो त्याचं इकडे चित्र रेखाटलेलं आहे BP रोडचा. ह्यावेळी मोरेगाव मोरेश्वर तिकडूनच रेखाटलेलं आहे चित्र असं. हे बघा हॅलो हाय फ्रेंड्स. सो आता मी आहे ना एका गणपतीजवळ आलो आहे जे कुडाळेश्वर आहे ना निवास तिथे. आणि तिथे पण आहे ना त्यांनी लेण्याद्रीसारखं ना उभारलेलं आहे, गिरिजात्मक गणपती लेण्याद्री. सध्या आपण रिसेंटली अष्टविनायक केलेले ना, तर आतमध्ये लेण्याद्री होतं ना तसंच उभारलेलं आहे. आतमधून दाखवत लेण्याद्रीची स्टोरी बघा. इकडे पार्वतीने तप केले, मग त्याच्या पोटी गणपतीचा जन्म झाला, बाल गणेश लेण्यात राहिला आणि मग हा लेण्याद्री आहे. तर त्याचा एक हे आकारलेला आहे इकडे. तो याच्या मागे मोरगावचा मोरेश्वर काढला आणि इथे लेण्याद्री सदा आखाडलेला आहे असं पूर्ण. हॅलो हाय मित्रांनो, आता आम्ही तिसरी गल्लीमध्ये आलो आहे, खेतवाडीमध्ये आलो. खेतवाडीमध्ये तिसरी गल्ली. ही तिसरी गल्ली आणि ना गुफा वगैरे बनवून असं मस्त एकदम. हां तिकडून गुफा येतो असं. हां हे ना ऐक तेव्हा तिसऱ्या गल्लीवाले खेतवाडी. तिसरी ना, तिसरी गल्ली हो. आणि खूप छान आहे, मस्त आहे मूर्ती एकदम. खूप छान आहे मूर्ती, एकदम मस्त वाटते, खूप छान वाटतं. नितीश हॅलो हाय फ्रेंड्स. हा गेलो की आपण तिकडून. सो हे बघा याने ना गुफा वगैरे बनवलेली आहे मस्त आतमध्ये, पण अजून काम चालूच आहे आतमध्ये त्यांचं. आणि तिसरी गल्लीमध्ये आहे आणि खेतवाडीचे आम्ही ना सुरू केले गणपती बघणं. ओके, सो आजपासूनच गर्दी वगैरे लागायला सुरुवात झाली, पण तेवढी नाही आहे जेवढी 5 डेजला असते ना, तेवढी नाही आहे गर्दी. हॅलो, आता आम्ही ना चौथ्या गल्लीत आलो आहेत खेतवाडीच्या. आणि इकडे ना स्थापनेपासून शाडूच्या मातीचाच बनवतात हा पण. ओके, सो ही मूर्ती पण शाडूच्या मातीचीच आहे. हे बघा शाडूच्या मातीची छोटी असून छान वाटते, सुरेख अशी मूर्ती वाटते. कसा वाटतो त्या बघा पहिला दिवस खेतवाड गणपती उत्सवाचा. आणि हा पहिल्या दिवसात थोडी गर्दी आहे. हो लहान मुलाला बघवते, खूप छान आवडतं. हां, आणि आता हा हे 5वी गल्ली. हो सानिध्य पण बोलतोय. आता आपण खेतवाडी नाही आपण खेतवाडीमध्ये आलोय आणि आता ही 5वी गल्ली. इकडे लाईन लागले 5व्या गल्लीला. हे बघा इथे लाईन आहे. थांबूया लाईनला, थोडं बघूया पुढे. रिटर्न इथूनच येणार आहे, मग तेव्हा बघू आपण. हॅलो, दुसरी खेतवाडी, दुसरी क्रॉस लेन गल्ली, 28 फुटाची 360 रोटेशन करणारी. आता तिकडे आलो आहे. ओके, समुद्र मंथन आहे इथे, अशी मूर्ती आहे. आणि आज एकदम आहे ना बरं वाटतं असं की डायरेक्ट जा, दर्शन घ्या आणि रिटर्न निघा, जास्त वेळ थांबू नका. चला आता सानिध्य घाण आहे बघ पुढे. 28 फुटाची मूर्ती बघायची आहे. चला लेट्स सी. वाव, 28 फुटाची समुद्र मंथनवाली मूर्ती. बघा हे काय इकडून पण आणि इकडून पण काढलाय समुद्र मंथन करणार. 28 फुटी.
हॅलो हॅलो हाय फ्रेंड्स, आता आम्ही आलो आहोय मुंबईचा सम्राट बघायला. मुंबईच्या सम्राटला पण गर्दी आहे. ओके, हे बघा लाईन इकडून आहे आणि डेकोरेशन वगैरे केलेलं आहे त्यांनी पण असं मस्त एकदम. मुंबईचा सम्राट. अरे तू क्या हॅलो हाय फ्रेंड्स, अवघ्या 30 मिनटानंतर आणि आता हे बघ 30 मिनटं लागली. ॲक्च्युली तेवढी गर्दी नाही आहे, पण पटापट सोडलं ना तर गर्दी होणार नाही. पण मागे असेच थांबून ठेवलेले आणि इकडं डेकोरेशन आहे असं बघा. अजून डेकोरेशनचं काम चालू आहे. मुंबईचा सम्राट आणि सानिध्य इथे बसला आहे. या इकडे. बघा मी बोललो ना, आतमध्ये ॲक्च्युली ना खूप जागा आहे आतमध्ये. एवढे राहू शकतात, तरी पण आहे ना थांबून ठेवलं आहे खूप वेळ. अर्धा तासात नाही 10 मिनटात होणारे दर्शन आहे. पण यांचं जे हे ना आवडलं नाही आहे, काय बोलतात आपलं मॅनेजमेंट बरोबर नाही वाटलं. तुम्ही जर बघितलं ब्लॉग तर त्यांना कळेलच. आणि ते 30 मिनटं लाईनमध्ये उभं राहिलं आहे, त्याचा हे घेऊन घे फायदा आहे ना. 30 मिनटासाठी एवढं हे नाही बघ किती खाली आहे आतमध्ये जागा, तरी पण हे लोकांनी थांबवून ठेवलं आहे. अननेसेसरी थांबवून ठेवतात ते. हां, तिकीट घ्या म्हणून मग पाठवत नाही. लाईनमध्ये लागायला 35 मिनटं लागले आणि दर्शन फक्त 1 मिनिटात झालं. एवढा वेळ लागला दर्शन घ्यायला. हॅलो, हे बघा 36 फूटाची उंच मूर्ती. आता तिकडे चाललो आहे खेतवाडी. 36 फूट मूर्ती बालाजी टाईपमध्ये. बापरे, भरपूर मोठी आहे. 36 फूट केलं तर खूपच मोठी वाटते ना. 36 फूट विठ्ठलाच्या, हां विठ्ठलाच्या विठ्ठलाच्या अवतारामध्ये. पण दाखवलं त्याच्यात. अच्छा, हां विठ्ठल आणि रखमाई दोघांचं असं हे. गोरा कुंभार नाही का ते, त्यांच्या मुलाला पायाखाली चिखला ते करतात. चला, असं पटापट दर्शन झालं ना बरं वाटतं. म्हणजे पुढच्या दर्शनासाठी जाता येतं. हॅलो हॅलो, खेतवाडीचा राजाजवळ आलो आता आम्ही दर्शन घ्यायला. खेतवाडीचा राजा. सो मोठी मूर्ती आहे. राईट साईडने चल. पाय लागतात ते. सो पुढे बघूया किती मोठी आहे खेतवाडीमधली गल्ली. आणि हे बघा मूर्ती, बसलेली मूर्ती आहे मोठी, एकदम मोठ्या आकारामध्ये. छान वाटते ही पण मूर्ती अशी एक. मोठी आहे त्याच्यापेक्षा. हां सायली, विठ्ठल रुक्माईला डायरेक्ट दर्शन होतं. मोठी ती मूर्ती मोठी आहे आणि ही नाही तेवढी मोठी. सर्वात मोठी बोलला तो. हां, बाहेर तर लावून नाही, पण 36 फूटची तर तीच होती विठ्ठल रुक्माईची. आणि ती मोठी पण वाटत होती छान.
इकडं पण नाग दाखवलं आहे आणि इकडं ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे दाखवलं. हां हे होते खेतवाडी चे सांगतो खंबाटा लेन ना. हा खंबाटा लेनची गल्ली होती. अशी विठ्ठल रुक्माईची छान वाटली आहे ना. मला पण तीच आवडली. मोठी पण होती आणि त्यांनी फ्रीमध्ये काय बोलते गर्दी नव्हती. फ्री नाही बोलू शकत पण गर्दी पण नव्हती आणि एकदम मस्त होती अशी. म्हणजे एका साईडला विठ्ठल एका साईडला रुक्माई आणि त्यांचा पोशाख पण छान केलेला नाहीये तेवढी. हा हे लोकांनी केलंय अनाउन्समेंट केलं पण तेवढी नाही. पण विठ्ठल रुक्माईची छान होती. आवडली ती. तुम्ही आलेत ना तर ती नक्की बघा. लवकर बघा. 5 दिवसाच्या नंतर गर्दी वाढणार. खेतवाडीचा महागणपती जवळ आलोय. ओके इकडे पण अग्नी वगैरे ते सगळं दाखवलेलं आहे. आता इकडून आम्ही जाऊ आतमध्ये आणि मग तुम्हाला दाखवतो. रॉकेट वगैरे सगळं पण दाखवलेलं आहे. अति सुंदर खूप छान मल्हार रूपी गणपतीचे दर्शन भेटले. हॅलो आता ओम तांडव मित्र मंडळ आहे ना तिकडं आलेलो आहे. हे बघा ओम तांडव मित्र मंडळ. हे बघा इकडून असं खाली जायचं आणि यांची पण मूर्ती छान असते. अशी तांडव करणारी असते ना तशाच टाईपची मूर्ती ठेवतात प्रत्येक वेळी. आता इकडे पण तांडव करणारी आहे ना तशीच मूर्ती आहे. म्हणून यांचं आहे ना मंडळाचं नावच आहे ओम तांडव मित्र मंडळ. प्रत्येक वर्षी अशीच मूर्ती असते की जे तांडव करते. मग ते कोणत्याही स्वरूपातलं असं म्हणजे एक्झाम्पल शिवच्या किंवा कालिकाच्या त्या कोणत्याही स्वरूपातलं असो त्या स्वरूपामध्ये हे लोक मूर्ती घेतात. मूर्ती आहे ना सिलेक्ट करतात किंवा तशी मूर्ती असते. छान वाटतं. हाय फ्रेंड्स ही 13वी गल्ली आहे. याचा देखावा मी नंतर पुन्हा दाखवतो. आत्ता लेनमध्ये जातो. ओके पटापट होत आहे तिथे लेन म्हणजे लाईन लाईनमध्ये जातो. लाईन पण पटापट पुढे जाते. सो यांची लाईटिंग वगैरे आहे छान अशी. ओके आता मी लास्ट गल्लीमध्ये आलो आहे 13वी गल्ली. आणि ह्या गल्ली हे ना फास्ट मुव्हिंग होते म्हणून बोललो चला इकडे येऊया ना. तर हॅलो आता 13व्या गल्लीजवळ आलो आहे. सानिध्याची मस्ती चाललं आहे. सानिध्य आणि एक आणखी मुलगा दोघं जण हे करतात ते. चला कशी डेकोरेशन आहे मूर्ती वगैरे कसं आहे आतमध्ये आलो. हां ओके सो व्हाईटवाली मूर्ती आहे हे बघा. आणि गणपती इकडे डेकोरेशन छान केलेलं आहे. हो मस्त आहे असं. सो आणि गणपती आहे ना शंकराच्या चावतावरती आहे. त्याने 6 ॲप्स आहे. सो याचा आपण शॉर्ट्स पण टाकला होता. शॉर्ट्स टाकलेला ना तो वाला आहे. हां इकडून असं गेलो ना असं पूर्ण असा दिसतो. सो लेण्या आहेत ना अजिंठा किंवा आपले एलिफंटा अजिंठा लेणी आहे ना तसे आहेत. एलिफंटा लेणी अजिंठा लेणी असं कसं आहे. इकडे फोटो गणपती बाप्पा आहे सगळं फोटो काढतात लोक त्याच्यामुळे फोटो सेव्ह करतात. हॅलो फ्रेंड्स सो आमचं आहे ना खेतवाडीचे सगळे गणपती बघून झाले. ओके काही गणपतीला खूप गर्दी होती. काही नाही म्हणजे 2 गणपतींना खूप गर्दी होती आणि त्याचा रिझन पण सांगितलं की गर्दी ते करून ठेवतात. जसं बघा इथं खाली आहे तर हा पण बघितला आम्ही. हा खाली एकदम असं जा आणि बघा
पण काही आहे ना एकदम हो, आणि काही इकडे ना अननेसेसरी थांबून ठेवतात आतमध्ये, फक्त आणि 1-2 जणांनाच पाठवतात आणि आतमध्ये एकदम खाली असतं, एकदम खाली. हॅलो मित्रांनो, आता आपण आलो आहोत ताडदेव जवळ आणि आपण आहे ना ताडदेवला तुळशीवाडीचा असतो गणपती. सो आता तो बघायला आलोय. जस्ट 400 मीटरवरतीच. ह्या लाईटी आहेत ना, ह्या सगळ्या तुळशीवाडीसाठीच आहे. त्यांचं एक मूर्ती वैशिष्ट्य असतं. चला. हॅलो हाय फ्रेंड्स. आता आहे ना तुळशीवाडी आलो. हा ताडदेवच्या रोडला ना इथेच असतो तुळशीवाडीचा. ओके, चला आता तुळशीवाडी गणपतीचं दर्शन घेऊया. इथं शूज वगैरे काढू. तुळशीवाडी सार्वजनिक गणेश मंडळ आता इकडे आलेलो आहोत आणि आपण आहे ना आता दर्शन घेऊया. हे बघा मूर्ती ना याच्यावरती आहे, आपल्या हंसावरती आहे. हो, प्रत्येक वर्षी छान असते यांची मूर्ती आणि डेकोरेशन असतं, म्हणून मी खास बोललो इकडे येऊया, कारण मला माहिती आहे यांची पण छान असते आणि गर्दी नसते जास्त काय अशी. जसं स्वॅन म्हणजे हंस उडतोय आणि ह्याच्यातनं वगैरे जातो. हां, आता बघा ना दूर वगैरे सोडला असं वाटतं ढगांमध्ये आहे एकदम. ढगांमध्ये कसं असतं तसं डेकोरेशन चित्रित केलेलं आहे. प्रसाद घेऊया आपण. मस्त आहे, गरमागरम प्रसाद आहे. हां, सो मित्रांनो, कसा वाटला तुळशीवाडी पुण्याला आहे. इथे तुळशीवाडी आहे. तुळशीवाडीचा गणपती छान असतो. मागच्या वर्षी पण बघितलं होतं, असंच झालं होतं आमचं. गर्दी नसतेच, एकदम असं रोडने जायचं, थांबायचं 5 मिनटं, दर्शन घ्यायचं आणि मग पुन्हा आपण आपल्या रूटला जाऊ शकतो. ओके, चला आता आपण आहे ना एक वरळीला चौकात असतो, वरळीचा महाराजा बघूया, तो वाला बघू. आता आपण आहे ना इथून सी फेस साईडने चाललो आहे, त्या रूटने जाणार, आपण तो वाला बघूया. हॅलो, आता आहे ना मी आलो आहे वरळीला ओके, एकदा आपण इकडे पण बघूया GSB वाल्यांकडे. जर तिथे गर्दी नसेल तर मग तिथे जाऊ आणि गर्दी असेल तर मग नाही जायला तिकडे. आपण कुठे आलो सानिध्य? चला तनेश काकांकडे आलो इकडे फायनली. तनेश काकांकडे. हॅलो, हे बघा आम्ही आलो मावशीकडे. गणपती बाप्पा मोरया. बाप्पाला दे ना प्रसाद, बाप्पाला खाऊ दे. घ्या, पाया पडून घ्या सर्वांनी. हॅलो हाय फ्रेंड्स. सो हॅलो. हां, आता आहे ना आम्ही GSB साठी ट्राय करतोय, कारण आता थोडा उशीर झालेला आहे ना, 11 वाजत आले, तर गर्दी कमी असेल किंवा नसेलही तर त्या हिशोबाने ट्राय करतो GSBला जायचा. आणि जर गर्दी असेल तर मग अवॉइड करेल, गर्दी नसेल तर मग जाऊया. ठीक आहे, 20 मिनटं दाखवतोय इकडून. चला जाऊया GSB साठी. हाय फ्रेंड्स, हे बघा, हे ना एक आगळी वेगळी आहे ना मूर्ती आहे परेलमध्ये. ही मेथी आहे. हां बरोबर, मेथी आहे त्याची आहे. आणि जे ब्राउनिश आहे ना ते नाचणी आहे. आणि वरती जे आहे ना मुकुट ते आहे सब्जांचं. असं आहे ना आपला इको फ्रेंडली बोलू शकतो, किंवा धान्य असतात ना त्याचं, म्हणजे एक वेगळीच एक कृती काढलेली आहे. छान वाटते त्याच्यामुळे. डोळे वगैरे एकदम मस्त, एकदम छान वाटते. आगळी वेगळी वाटली ना म्हणून थांबलो इकडे. हां, ही ब्राउनिश आहे ना, हे मेथी आहे, ती नाचणी आहे, ब्राऊन पूर्ण आहे. आणि वरती तो सब्जा आहे. हे बघा, रात्रीचे वाजलेत 11 आणि हा परेलचा एरिया. म्हणजे मी इकडून खूप वेळा, मी इकडे जॉबला होतो अगोदर, पण बघा ना अजूनही एकदम फुल आहे. दुकानं चालू आहे. तुम्हाला जर दूध वगैरे काय पाहिजे नसतं तेही सगळं भेटेल ह्या टायमाला पण.
चालू आहे आणि ही लाईन हॉस्पिटलची आहे पूर्ण. आणि आता इथे परेल, हां हे इकडं आता आपण परेलच्या राजाकडे चाललो आहे. ओके, ही मूर्ती खूप मस्त होते. तुम्हाला एक आगळी वेगळी खूप छान अशी इको फ्रेंडली मूर्ती बघायला भेटली ना. सब्जा, नाचणी आणि मेथीची. आता आपण परेलच्या राजाकडे जाऊया. हॅलो, हाय फ्रेंड्स, परळच्या राजाकडे आलो आहे आता. ओके, आणि परळच्या राजा ना इकडून या टायमाला पण गर्दी आहे हे बघा जायला. हा झी स्पॉन्सर आहे, झी TV कडून स्पॉन्सरशिप असते याला नेहमी. सो आता असेच राऊंड करून तिकडे जाऊ आणि बघूया. ओके, देखावा चांगला काढला यांनी. सो लेट्स सी, बघूया तिकडे. सो हे बघा फायनली एंट्री मारली, गेट जवळ आलो. गणपती बाप्पा परेलचा राजा म्हणजे परळचा राजा. हे बघा मोठी मूर्ती आहे, चांगली छान आहे अशी. आणि बाहेर आल्यावरती जो त्याचा मेन देखावा आहे ना तो बघा, तो हा आहे श्रीराम मंदिर. म्हणजे अयोध्येचं राम मंदिर आहे ना त्याची प्रतिकृती रेखाटले. त्याने कलर दिला आहे, म्हणजे लाईट सोडले गुलाबी, त्याच्यामुळे वाटतं पण छान असं छान मंदिर वाटतंय ना. कसं वाटतं मंदिर? छान वाटतं ना. आणि आतमध्ये आहे ना रामाची मूर्ती पण आहे. म्हणजे अयोध्येला जायची गरज नाही लागली हा सायली. हे बघ इथंच भेटलं प्रतिकृती एकदम छान बनवलेलं आहे. कलाकारी खूप छान आहे अशी. खूप छान आहे ना यांनी कलाकृती केलेली. हे बघा इकडून वाटते एकदम मस्त अशी वाटते कलाकृती, चांगली वाटते. त्याच्यामुळे ना एक प्रसन्न असं वातावरण वाटतं त्याच्यामध्ये. सो नरे पार्क जे ग्राउंड आहे तोच परेलचा राजा बोलतात, नरे पार्कचा ग्राउंडमधला. अचानक बोललो चला इथे जर गर्दी नसेल तर येऊया, आणि गर्दी होती पण इकडं आम्ही ते हे घेतलं आणि मस्त आहे ना तिकडे घेतलं दर्शन, पटापट झालं हेवाला. ओके चला आता इथून GSB ट्राय करूया. तिथे पण जर गर्दी नसेल तर मग पटकन तिकडे दर्शन घेऊ आणि मग घरी जाऊया. हॅलो, हाय फ्रेंड्स, हे बघा गर्दी आहे त्याच्यामुळे काय इकडे ना जात नाही, कॅन्सल केलं GSBचं. ह्या टायमाला पण वाजलेत 12 आणि अजूनही गर्दी आहे, त्याच्यामुळे आम्ही तिकडूनचं कॅन्सल करतो आहे आणि U-टर्न घेऊन मग आपण घरीच जाऊया, कारण खूप गर्दी आहे अजूनही. म्हणजे हां आपल्याला ऑफिस तर आहेच पण पहिला दिवस आहे आणि गर्दी आहे तर एवढा वेळ थांबून नाही जमणार. ओके सो चला झाले आपले गणपती आणि आता आपण घरचा मार्ग घेऊया इथून.